कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी चरमन हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय 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 राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल वरवा भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी सर्व सुखाचे आगर बापर देवी सुखाचे आगर बापर कुमा देवी सुखाचे आगर बापर देवी सुखाचे आगर बापर कुमा देवी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव हरी सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण 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 हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम हरी जय राम भावाचा भूकेला भावाचा भूकेला राम भावाचा भूकेला राम भावाचा भूकेला सांडून दुर्योधन सदनाला सांडून दुर्योधन सदनाला दुर्योधन सदनाला सांडून दुर्योधन सदनाला सांडून दुर्योधन सदनाला सांडून दुर्योधन सदनाला
भावाचा भुके सांडोनी दुर्योधन सदनाला 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 विदुर ग्रहा प्रती गेला ग्रहा प्रती गेला विदुर ग्रहा प्रती गेला विदुर ग्रहा प्रती गेला विश्रांती तेथे पावला 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 शबरीची फळे भक्षी भक्षी शबरीची फळे भक्षी शबरीची फळे भक्षी शिरनिधी शयन साक्षी 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 विदुर ग्रहा प्रती गेला विदुर ग्रहा प्रती गेला विदुर ग्रहा प्रती गेला विश्रांती तेथे पावला विश्रांती तेथे पावला विश्रांती तेथे पावला विश्रांती तेथे पावला एका जनार्दनी निश्चय केला जनार्दनी केला एका जनार्दनी निश्चय ऐसा देवा भक्तादिन सहसा देवा भक्तादिन सहसा विदुर ग्रहा प्रती गेला ग्रहा प्रती गेला ग्रहा प्रती गेला विदुर ग्रहा प्रती विश्रांती गेला तेथे पावला विश्रांती तेथे पावला विश्रांती तेथे पावला विश्रांती तेथे पावला गोपाल कुमार हरे विठोबार कुमार गोपाल कुमार 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 गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार कुमार गोपाल कुमार कुमार गोपाल कुमार कुमार गोपाल कुमार 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 राम भावा भूकेला राम भावा राम भावाचा भुकेला राम भावाचा भुकेला राम भावा भूकेला राम भावा भूकेला राम भावाचा भुकेला राम भावाचा भुकेला सांडो
भुकेला राम भावाचा भुकेला राम भावाचा भुकेला सांडोनिया दुर्योधना सदना गेला सांडोनिया दुर्योधना सदनाला विदुरा प्रतिग्रहा गेला विदुरा प्रतिगेला सांडोनिया दुर्योधन सदनाला सांडोनिया सांडोनिया दुर्योधन सांडोनिया 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 दुर्योधन सदनाला सांडोनिया दुर्योधन सदनाला सांडोनिया विदुरा ग्रह प्रति गेला विदुर ग्रह प्रति गेला विश्रांती थे पावला आ विश्रांती ते पावला 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 विश्रांती विश्रांती ते पावला 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 हे विश्रांती तेथे पावला हे विश्रांती
हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी वामांगी नंदिनी जनकाची राम भावाचा भुकेला सांडोनी दुर्योधन सदनाला विदूर ग्रहाप्रती गेला विश्रांती तेथे पावला विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय भगवान की हनुमान की शांती ब्रह्मा एकनाथ महाराज की जय श्रीराम जय श्रीराम हर प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तप्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संप्राप्त कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांत श्रीमंत आणि संत एकनाथ महाराजांचा भगवान परमात्म्याचा स्वभाव सांगणारा अभंग आहे. भगवान परमात्म्याला आवड कशाची आपण करतोय काय आणि भगवान परमात्म्यानं पुराणामध्ये काय केलं आणि शेवटी आपल्या सद्गुरूंच्या आशीर्वादानं नाथबाबांच्या जीवनामध्ये देवाच्या बद्दल काय निश्चय झाला हा सांगणारा अभंग आहे. विठ्ठल पैठण निवासी शांत श्रीमंत आणि संत पैठणचे नाथ बाबा या अभंगाच्या मार्फत सांगतात भगवान प्रभू रामचंद्राला भूक लागली आहे. ती भूक जर कशाची असेल तर ती भावाची आहे. आपल्या सख्या भावाची नाही आपल्या अंतकरणातल्या भावाची भूक भगवान परमात्म्याला लागलेली आहे. माझे पैठणचे नाथ बाबा म्हणजे भावार्थ रामायण लिहिणारे नाथ बाबा शांत श्रीमंत आणि संत पैठणचे शांती ब्रह्म नाथ बाबा अभंगामध्ये सांगतात राम भावाचा भुकेला. भगवान प्रभू रामचंद्र हे भगवान परमात्मा अंतकरणातल्या आपल्या भक्तांच्या भावाच्या बद्दल असणारे भुकेलेले आहात. म्हणून जे उदाहरण असणारं त्या ठिकाणी परमार्थ क्षेत्रामध्ये घडून गेलं शास्त्रामध्ये घडून गेलं ते नाथ बाबा सांगतात एवढं मोठं वैभव होतं पण फक्त अंतकरणात भाव नव्हता तर त्याच्या घराला सोडून देव निघून गेला. कोणाच्या दुर्योधनाच्या. एवढं कळलं तरी वाद झालं. दुर्योधनाच्या घराला सोडून परमात्मा गेला पण गेला पण नेमकं कुठं गेला तर सांगितलं ज्याच्याकडं वैभव नव्हतं पण ज्याच्याकडं भाव होता त्याच्याकडे गेला. विदूर ग्रहाप्रती गेला विदुराच्या घरी गेला आणि देवाला तिथंच विश्रांती मिळाली. महाराज देव त्या ठिकाणी निश्चिंत झाला शांत झाला विश्रांती तेथे पावला. तो भगवान परमात्मा तेथे पावला. आणि ज्या प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये आपण उभे आहेत त्या भगवान प्रभू रामचंद्रानं सुद्धा आपल्या भावाच्या बदल्यामध्ये सांगितलं गेलं काय केलं तर जिनं आयुष्यात कधी दात घासलं नाही तिच्या तोंडची बोरं सुद्धा खाल्ली. महाराज एवढं प्रेम भगवान परमात्म्याच्या अंतकरणामध्ये आहे. म्हणून तो भगवान परमात्मा तुमच्या कपड्याकडं तुमच्या चेहऱ्याकडं तुमच्या असणाऱ्या बाह्यरंगाकडं पाहत नाही तर अंतरंगाच्या अंतकरणातला भाव परमात्मा साधून घेतो. महाराज म्हणून माझे पैठणचे नाथ बाबा सांगतात शबरीची बोरे भक्षी आणि क्षीर निधी शयन साक्षी. तो परमात्मा याला साक्षीला आहे. मग नाथ बाबाला विचारलं देवाबद्दल तुमचं काय मत आहे. नाथ बाबा म्हणले माझ्या सद्गुरूच्या आशीर्वादानं माझा निश्चय झाला आहे हा देव जहागीरदाराच्या बांधल्यात नाही तर हा देव अंतकरणात ज्याच्या भाव आहे त्या भक्ताच्या बांधल्यामध्ये आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढं मांडलेला आहे. यथामती यथावकाश आपल्या संकल्पित वेळामध्ये
आपल्या निश्चित वेळामध्ये या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी थोडासा 2 शब्दाचा परिहार, तो म्हणजे असा: पवित्र आणि पावन प्रभू रामचंद्राच्या या जन्मभूमीमध्ये, या पवित्र आणि पावन तीर्थक्षेत्रामध्ये पंचदिनी हरिकीर्तन सोहळा चालू आहे. आणि या हरिकीर्तन सोहळ्यातली आजची दुसऱ्या दिवसाची सेवा आपण या ठिकाणी संपन्नतेकडे नेत असताना अगदी गोड असं नियोजन आहे, गोड असं वैभव आहे. आपल्या जीवनामध्ये अत्यंत पवित्र आणि पावन असा हा पर्वकाळ आहे. का पर्वकाळ आहे? प्रथम गोष्ट, आपण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीमध्ये आहोत. दुसरी गोष्ट, आपण इथं फिरायला आलो नाही, तर दुसरी गोष्ट आपण सप्ताहाला आलो आहे. तिसरी गोष्ट, सप्ताह भाद्रपद महिन्यात नाही तर अधिक महिन्यात आहे का? थोडंसं अधिकश्यम अधिकम फलम, या महिन्यामध्ये काही लोक याला मलमास म्हणतात, काही लोक याला पुरुषोत्तम मास म्हणतात, काही लोक याला धोंड्याचा महिना म्हणतात. अशा या पुरुषोत्तम मासामध्ये पवित्र आणि पावन पंचदिनी हरिकीर्तन सोहळा आणि या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराकडं विठाल. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये संपन्न होत असलेला हा सप्ताह भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सप्ताह आहे. तसं पाहिलं तर आपलं वैभव फक्त एका शब्दात आहे. सप्ताह कुठं आहे? नुसतं अयोध्येत म्हणलं तरी तिकडल्या लोकांच्या डोक्याला मुंग्या येतात, मुंग्या. अयोध्येमध्ये सप्ताह कसं काय? अयोध्येला आम्ही अजून गेलो नाही, तिथं सप्ताह घालताय. याला सुद्धा महाराज भाग्य लागतं आणि याला सुद्धा चांगल्याच्या संगतीत राहावं लागतं महाराज. बरं का? आपण सगळेजण बर्गे महाराजांच्या मधाच्या पोळीवर बसलो म्हणून अयोध्येमध्ये मध चाकायला मिळाला, हा तुमच्या आमच्या सर्वांचं भाग्य. म्हणून आईशी याचा पदर धरा जेने, आयशियाचा पदर धरा जेने अवदसा येईल घरा, असं आहे का? नाही महाराज, आयशियाचा पदर धरा जेने देव येईल घरा. ऐशा पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी विठाल. आमचे परमार्थ स्नेही, अत्यंत आपल्या भागाचं वैभव गोड असे कीर्तनकार आणि एवढ्या सर्व लोकांच्या हातून परमार्थ घडवणारे हरिभक्तीपरायण गणेश महाराज बर्गे यांच्या गोड अशा नियोजनामध्ये चालत असलेला हा सप्ताह. तसं विविध क्षेत्रामध्ये त्यांनी आतापर्यंत सप्ते घातले. प्रथमतः वैराग्य भूमी असणाऱ्या तुकोबरायाच्या दरबारामध्ये सप्ताह सुरू केला, बरोबर आहे ना? सासवडला केला अगोदर, कारण सोपा परमार्थाचा आधी सोपा मार्ग सुरू केला. सोपान काका झाल्यानंतर वैराग्याची पावनभूमी असणाऱ्या तुकोबरायाच्या दरबारामध्ये झाला. नंतर पैठणचे शांतीब्रह्मनाथ बाबांच्या दरबारामध्ये झाला. नंतर आदिशक्ती मुक्ताबाईच्या दरबारामध्ये झाला. आणि या 4 सप्ताहाच्या पुण्याईनं हा अयोध्येमध्ये सप्ताह सुरू आहे महाराज विठाल. अखिल भारतीय वारकरी मंडळ माढा तालुका यांच्या वतीने अधिक मास पर्वकाळ निमित्त श्री क्षेत्र अयोध्या येथे पंचदिनी कीर्तन महोत्सव, ज्ञानेश्वरी पारायण व श्रीराम कथा सोहळा आहे. आणि याच्यामध्ये गोड असे व्यासपीठ चालक आमचे हरिभक्तीपरायण भारत महाराज चव्हाण, हरिभक्तीपरायण मुंडे गुरुजी बोरखेडा, हरिभक्तीपरायण रघुनाथ महाराज भोसले आणि मार्गदर्शक व आशीर्वाद परमपूज्य श्री रामानंदजी सरस्वती महाराज चिंचगाव टेकडी, परमपूज्य श्री शिवचरणानंदजी सरस्वती महाराज चिंचगाव टेकडी, हरिभक्तीपरायण गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज अनसुर्डेकर, गुरुवर्य भाऊसाहेब महाराज गोसावी आणि हरिभक्तीपरायण डॉक्टर किरण महाराज बोधले यांच्या आशीर्वादानं गोड अशी कथा आणि गोड असा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, पंचदिनी हरिकीर्तन सोहळा, ज्यांच्या मुखातनं पवित्र आणि पावन अशी रामकथा आपण श्रवण करत आहात, ते आमचे गोड परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण भागवत कथाकार, रामकथाकार, शिवकथाकार, जे मूर्तीनं लहान आहेत पण अभ्यासानं खूपच महान आहेत, असे आमचे संतोषजी महाराज लहाने
लहान आहेत पण त्यांच्याकडं पाहिल्यानंतर संतोष होतो, म्हणून संतोष महाराज लहाने महाराज. एवढी गोड अशी कथा त्यांच्या आपण पवित्र आणि पावन मुखातून ऐकत आहात. गोड अशी ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, हरिपाठ आहे, काकडा आहे आणि हरिकीर्तन आहे. गोड असा सप्ताह आहे. या सप्ताहासाठी आमचे अत्यंत जिवलग मित्र हरिभक्तीपरायण अक्षयजी महाराज शेळके हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे माने महाराज आहेत. आमचे गोड असे पेटी मास्तर आहेत. इकडं बसलेले आमचे महाराज आहेत. गोड असे आमच्यासोबत आलेले हरिभक्तीपरायण आमचे जिवलग मित्र चेअरमन आहेत. आमचे गणेश शिंदे पाटील आहेत. गोड अशी वारकरी शिक्षण संस्था आहे. मृदुंग महामेरू मृदुंग सम्राट आमचे जयराम महाराज आहेत. अगदी संस्थेतली सर्वच मुलं आहेत. या कीर्तनासाठी या सप्ताहासाठी आवर्जून उपस्थित आहेत. असे आमचे ज्यांचं गायन हेच भूषण आहे असे आमचे हरिभक्तीपरायण भूषण महाराज गुरव. वा 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 वा. त्यांनी गायल्यावर असं वाटतं ऐकतच बसावं महाराज. असे आमचे भूषण महाराज. इकडचे आमचे माईकवरचे नानाच ना आमचे नाना आहेत. आमचे विनेकरी महाराज आहेत. समस्त असणारे या ठिकाणी टाळकरी, चोपदार, मृदुंगाचार्य, पेटी मास्तर, श्रोते सज्जन मायबाप, समस्त असणारे संस्थेतील मुलं आणि आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे हरिभक्तीपरायण सुरलीचे बाळू आबा हेही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. अगदी वेळ कमी आहे पण थोडक्यामध्ये कमीत कमी आपल्या चिंतनानं नाही पुण्य मिळालं, या चांगल्या माणसाच्या नावानं तरी पुण्य मिळालं म्हणून नावं घेतोय महाराज. विठ्ठल आमच्या महाराजांना मानलं पाहिजे बरं का. इथं सप्ताह केला, महाराष्ट्रात सप्ताह केला त्याच्याबद्दल मला काय वाटलं नाही, पण अयोध्येत सप्ताह केल्यावर आम्ही येपर्यंत जाऊ का नको करत होतो महाराज. हा सप्ताह तुम्हाला आम्हाला सोपा वाटतोय पण जेवढा वाटतोय तेवढा सोपा नाही. जावे त्याच्या वंशात तेव्हा तिथं गेल्यावरच कळतंय काय जळत आहे आणि काय खुपत आहे महाराज. एवढं सोपं नाही. एवढं सोपं नाही महाराज. अनुभव घ्यावा लागतोय आणि मग त्या गोष्टी साध्य होत आहेत, कळतायत. पण महाराजांचा अट्टहास आहे की आपल्या निमित्तानं आपल्या पंचक्रोशीतील लोकांना या पवित्र आणि पावन ठिकाणी येऊन असणारा गोड परमार्थ साधता यावा आणि याच्यासाठी उदात्त अंतकरणानं महाराजांनी केलेला हा सप्ताह आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेत महाराज, की ज्यांच्यामुळं आमच्या असणाऱ्या जीवनामध्ये एवढा गोड असा आनंदाचा सप्ताह आणि गोड अयोध्येच्या मंदिरामध्ये आम्हाला हे परमभाग्य जीवनामध्ये प्राप्त झालं. याचं कारण आहे चांगल्या संतांची भेट झाल्यानंतर भाग्य उजळत असतं महाराज. उजळले भाग्य, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. चिंता गेली म्हणलं का चिंता वारली म्हणलं? वारली. बर, गावाला गेलेला माणूस माघारी येतो पण चौघाच्या खांद्यावर गेलेला वारला. मग संतांच्या दर्शनामध्ये चिंता जावी का चिंता मरावी? चिंता मरावी. मग मला खरं सांगा, आज अयोध्येमध्ये आम्हाला एवढं उकडतंय, आईच्या पोटात किती उकडलं असेल? आगा मातेची आ उदर कुहरी, पचोनी विष्टेच्या दातरी, उकडोनी नवमासावरी, जन्मो जन्मोनी मरताती.
पुन्हा जर आईच्या पोटातलं दुःख भोगायचं नसल तर इथं दमच काढावा लागतो महाराज. हा, याला निष्ठावंत मार्केट म्हणतात. याला निष्ठानिष्ठीतला नाही बरं का. हा, निष्ठानिष्ठीतला नाही, निष्ठावान. गेलं पाणी तरी चालं, नदीला जाऊन भरून यायचं पण कीर्तनच करायचं विढाला. असं पाहिलं तर गोड नियोजन आहे आणि माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराचा इथं कीर्तन करण्याचा अधिकार नाही महाराज. आमचे महाराज म्हणत होते, महाराज गोड एकतर काय झालं, रोज कीर्तन आणि 3-4 दिवस प्रवासामध्ये एवढ्या गरमाईमध्ये काय वाटेल ते खाऊ वाटायचं महाराज. त्याचा परिणाम आता जाणवायला लागला. 2-3 दिवस आमच्या मनात ध्यानात सुद्धा कीर्तन येत नव्हतं. नुसता प्रवास. आणि मग महाराज म्हणले, महाराज असू द्या. मी म्हणलं चांगले गाणारे आणि चांगले वाजवणारे आहेत, आपल्यासारख्या माणसानं कुठं तोंड घालायचं आहे, म्हणून म्हणलं चलू द्या. आणि खरं सांगू का महाराज, माणसाला तापलेल्या दुधात साखर टाकता नाही आली तरी चालेल, पण मीठ टाकायचा कधी प्रयत्न करायचा नाही. वा वा वा. देव साखर टाकणाऱ्याला बघतो पण मीठ टाकणाऱ्याला सोडित नाही बरं का. ध्यानात ठेवा, हा गोड अट्टहास आहे. आमच्या बाबांनी जवळजवळ 400 माणसं अयोध्येला आणलीत. किती? 400 माणसं. या 400 माणसानं तोंडानं काही म्हणू द्या, पण त्यांचं अर्ध पुण्य बाबांना मिळल्याशिवाय. आणि खरं सांगू का, या सप्ताहामध्ये जेवढ्या लोकांनी कीर्तन केली त्यांना देव मिळतो का नाही ह्याला माहीत नाही, पण पंतरेळवळीत उचलणाऱ्याला मात्र देव भेटणार याच्यात शंका नाही. ते तर सेवा हा दारवंटा, सेवा करावं लागते. आणि आज तुम्ही आम्ही कोणत्या गावचे नाही, सुरलीचं कोण नाही, जळोली घुटीचं कोण नाही, अनसोड्याचं कोण नाही. मग आज सगळे प्रभू रामचंद्राचे लेकरं म्हणून आपण एकत्रित आलोय. एकमेकांची काळजी घेणं आणि एकमेकांनी एकत्रित माघारी जाणं हाच सगळ्यात मोठा अट्टहास आहे महाराज. विठाल सामान्य कीर्तन आहे, अगदी थोडक्या वेळामध्ये बोलणार आहे. महाराजांनी देहूमध्ये मला प्रवचनाची सेवा दिली, पण माझ्या पापामुळं मला ती घडली नाही. पैठणमध्ये मला सेवा दिली, पण चालू रामायण असताना त्या रामायणामुळं मला ती सेवा त्या ठिकाणी करण्याचा योग आला. मुक्ताईनगरला महाराजांनी सेवा दिली, तिथंही माझं पाप आडवं आलं. पण आज या ठिकाणी मात्र एवढ्या लांबून कीर्तन करण्याचा प्रयत्न आला. जास्तीत जास्त देवाचं चरित्र तोंडातून घालवण्याचा प्रयत्न करू. आज आपण या ठिकाणी फक्त आणि फक्त पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते, गोड अशा वातावरणामध्ये अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. महाराजांचा हा अट्टहास दरवर्षी चालावा. पाठीमागच्या सप्ताहामध्ये जेवढं पुण्य मिळालं नाही तेवढं या एका सप्ताहामध्ये मिळणार आहे महाराज. कारण अधिक मासामध्ये परमार्थामध्ये जेवढं तुम्ही परमार्थ कराल त्याच्या 1000 पटीनं तुम्हाला मिळत असतं. हे अधिक मासाचं महत्त्व आहे. आणि महाराजांना माझी एक विनंती आहे, आपलं जेव्हा कवा सगळे सप्तक्षेत्र होतील ना तेव्हा शेवटचा सप्ताह एकदा काशीला करू आपण. फक्त काशीच्या सप्ताहाच्या पत्रिकेत लिहायचं, एकदा गेल्यावर परत रिटर्न यायचं. शेवटचा आणि अंतिम सामना मणिकर्णिका घाटावर. ध्यानात ठेवा. बरेच लोक म्हणतात आम्ही काशी केली, आम्ही काशी केली. आमच्या बी घरच्यांचा फोन आला मग, काशी केली का? म्हणलं रात्रीच काशी केली. लोकाला लय अभिमान काशीचा. काशी केली म्हणजे इथं येऊन नुसते आंघोळ केल्यावर काशी होत नाही, मग त्यासाठी घरी नीट काशी करावं लागते. येताना आईबापाच्या पाया पडावं लागतं, इथं आल्यावर आईबापाचं नाव घ्यावं लागतं. आणि जाईपर्यंत एकाला सुद्धा या वाचेनं वाईट बोलायचं नाही, त्याला घरी बसून सुद्धा काशीचं पुण्य मिळतं महाराज. इथं आल्यानंतर ह्या गोष्टी करायच्या नाही महाराज. म्हणून ध्यानात ठेवा, माझा थोडा परखड बोलायचा स्वभाव, पण मी तरी आवरायचा प्रयत्न करतो. ऐका, शास्त्र सांगतं काशीला जाऊन माघारी आला म्हणजे पुण्यवान नाही, काशीत कायमचा राहिला तर पुण्यवान आहे. ध्यानात ठेवा बरं का. आणि काय बरं का पाटील,
आणि अजिबात काळजी करू नका बाबा, आधा घंटे मी सेवा उरकण्या का प्रयत्न करतो. हां, ध्यानात ठेवा बरं का. हां, गोड असं वातावरण आहे, सगळे आनंदाचं वातावरण आहे. अगदी थोडक्या वेळामध्ये या अभंगावरती बोलू आपण. विठ्ठल बरं, मी थोडक्यात येतो महाराज. देवांचा स्वभाव वेगळा आहे, संताचा स्वभाव वेगळा आहे, माणसाचा स्वभाव वेगळा आहे आणि जनावराचा स्वभाव वेगळा आहे. जनावराकडे फक्त भोक्तृत्व नावाचं कर्तृत्व आहे महाराज. जनावराला जर कडब्याची पेंडी टाकलं तर जनावर म्हणतात का आम्हाला वाळलं नको, आम्हाला ओलं पाहिजे. जनावराला काही खायला टाका, गुपचिप खाणं एवढंच त्याच्या हातामध्ये. हां, त्याच्याकडे फक्त भोक्तृत्व आहे, याच्यावरती आपल्याला बोलायचं नाही. माणसाचा स्वभाव वेगळा आहे. माणसाला देवाशी घेणं नाही, संताशी देणं घेणं नाही, गात्याशी देणं घेणं नाही, रामायणाशी देणं घेणं नाही. त्यांना फक्त एकच पाहिजे, ल्यावे प्यावे खावे बरे असावे सदैव. फक्त उचलताना चौघाला ताप झाला का समजायचं आयुष्य यशस्वी झालं. हे आयुष्याचं साधन नाही. संताचा स्वभाव वेगळा आहे. संताचा स्वभाव काय वेगळा आहे? संताच्या जवळ कुणी येऊ द्या, पापी येऊ द्या नाहीतर पुण्यवान येऊ द्या, मारायला येऊ द्या नाहीतर त्यांच्या सेवेला येऊ द्या, त्याचं कल्याण करायची ताकद त्याच्यात आहे. त्याचं नाव संत आहे महाराज. या संतापशी खटनट यावे आणि शुद्ध होऊन या, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर. मारायला आलेल्याचा सुद्धा उद्धार आहे आणि सेवा करायला आलेल्याचा सुद्धा उद्धार आहे. संताचा स्वभाव सोडून द्या, आपल्याकडे वेळ कमी आहे. माणसाचा स्वभाव सोडून द्या, आपल्याकडे वेळ कमी आहे. जनावराचा स्वभाव सोडून द्या, आपल्याकडे वेळ कमी आहे. पण देवाचा स्वभाव कसा आहे याचा प्रश्न विचारला तर आज लोकांकडं परमार्थ भरपूर आहे, कपाळाला गंध भरपूर आहे, गळ्यात माळा भरपूर आहे, रोज एका एका ठिकाणी फिरायला जातात, रोज परमार्थाचं नवं सोंग आहे. पण देव नावाचं तत्व अजून स्वप्नात सुद्धा आलं नाही. याचं कारण काय आहे? आमचा परमार्थ चाललाय तो बाह्यांगानं चाललाय आणि देवाला आवडतोय तो अंतरंग चाललाय. देवाला काय आवडेल? पावडर लावलेली आवडेल का बुका लावलेला? देवाला पंढरपूरची वारी केलेली आवडेल का नारायणगावची? देवाला गळ्यात माळ घातलेली चालेल का माळ जपलेली चालेल? देवाला आपल्या तोंडातनं शिवी आलेली चालेल का आपल्या तोंडातनं गाथा आलेला आवडेल? देवाला आमच्या बाह्य रंगाची गुढी आहे का देवाला आमच्या अंतरंगाची गुढी आहे? अंतरची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावा. अंतरची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. काय प्रमाण आहे म्हणा? काय गोड प्रमाण आहे? अंतरीची घेतो पाहे जोडी भवाची. बरं खरं सांगा, आपण सगळ्यांनी प्रयागमध्ये आंघोळ केली आहे, आपण सगळ्यांना वाराणसीमध्ये आंघोळ केली आहे. आंघोळ शरीराची का मनाची? आंघोळ शरीराची. मनाची आंघोळ झाली का? तुम्ही जर गंगेत जाताना म्हणत असाल गंगामाई माफ कर, तू आई आहे आणि आईच्या पोटात पाय देताना आईनं झालेलं पाप माफ करावं अशी विनंती किती जणांनी केली? आईच्या पोटात पाय देण्या इतकं मोठं पाप नाही, आईला लाथा देण्या इतकं मोठं पाप नाही. मग मला सांगा, देवात संताचा विषय सोडून द्या, संतानं सगळ्यातल्या सगळ्यात पाप्याचा सुद्धा उद्धार केलाय, मला ते सांगायचं नाही. पण देवाचा स्वभाव तसा नाही. तुम्ही किती नटून देवाला जाता याच्यापेक्षा तुम्ही किती अंतकरणापासून भक्ती करता याला किंमत आहे. तुम्ही अंगावर किती दागिने घालून देवाकडे गेला आणि तुम्ही किती भिकाऱ्याच्या ताटामध्ये 1 लाख रुपये टाकलं याला देव भेटत नाही.
तर तुम्ही प्रसाद घेत असताना किंवा देत असताना कोणत्या भावनेने दिला याला किंमत आहे. तुम्हाला पटत नसलं तर एका मिनिटामध्ये सांगून जातो. थोडा संक्रांतीचा सण माहिती आहे ना आपल्याला, संक्रांतीचा सण. संक्रांतीच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी काय कार्यक्रम असतो? विडे घेण्याचा, बरोबर, विडे घेण्याचा. विडे घेण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी आमच्या गावातल्या एका जोडीदाराचं तुंबाळ भांडण लागलं होतं घरी. भांडण कोणाचं लागलं होतं? नवरा बायकोचं लागलं होतं. मी गेलो, म्हणलं महाराज चला कीर्तनाला. नाही म्हणलं महाराज आज तुम्ही एकटंच कीर्तनाला जावा. मी म्हणलं का जावा? म्हणला अख्ख्या महाराष्ट्राची सक्रात एकट्या गड्यावाली. म्हणला तुम्हाला कळतंय ना, एवढा मुद्दा ऐकून जावा फक्त, याच्या व्यतिरिक्त काय सांगत नाही. तेवढ्यात त्याची बायको पळत पळत आली, म्हणली महाराज जरा कीर्तनाला जाताना तरी चांगली माणसं संगून येत जावा. म्या म्हणलं प्रत्येक महाराजाला असा घरचा आहेर झाला पाहिजे. हां, म्या म्हणलं झालं काय? म्हणली 15 दिवस संक्रांत आहे म्हणता ब्युटी पार्लरला गेली आणि 25,000 रुपये घालवलं. संक्रांत आहे लांब आहे म्हणल्यानंतर सोनाराकडे गेली, 5 लाखाचं सोनं घेतलं. मोदी कहते हैं इस साल कोई भी सोना खरीदना नहीं चाहिए, तेल मत खाओ, वाराणसी का पानी लेके जाओ और चटनी का फुफुटा डालो और खाओ. महाराज इकडं आल्यापासून हिंदी बोलायची सवय लागली. लका काय चाललंय ध्यानात ठेवा. ते व्हॉट्सअपला ऐकलं भूषण महाराज. टोल नाका नुसता आमच्या गाडीला नाही, जर आम्ही म्हणले बैलगाडी पेट्रोल वाचवण्यासाठी झपली तर बैलाच्या शिंगाला सुद्धा फास्टॅग बसविल मोदी. पण सुट्टी मेल्याशिवाय सुट्टी नाही महाराज. तिनं 2.5 लाखाचं सोनं घेतलं, 25 लाखाची मोठी साडी आणली आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केला नाही. संक्रांती दिवशी 2 तास ब्युटी पार्लरमध्ये जाऊन नटली आणि जाता जाता संक्रांतीला गावात जाताना 20-25 फोटो मैत्रिणीकडनं मोबाईलमध्ये काढलं. किती फोटो काढलं? 20-25. मी म्हणलं बाई तुमचं भांडण कशासाठी लागलंय? म्हणली ह्या कडूच्या मोबाईलवर 20-25 फोटो पाठवलं. कोणाच्या मोबाईलवर? कडूच्या. कडू कोण? नवरा. ज्याच्यासाठी काल अख्खं दिवूळ पालतं घातलं त्याला काय म्हणली? काय म्हणली? कडू म्हणली. मी म्हणलं बाई का कडू म्हणता? म्हणले ह्याला कडूनं एवढं मोबाईलवर फोटो पाठवलं पण एक सुद्धा फोटो स्टेटसला ठेवला. मी म्हणलं बाई तुमचं दुखणं माझ्या ध्यानात आलंय. तुम्हाला फोटो काढलं याचं वाईट वाटत नाही, नवऱ्यानं फोटो स्टेटसला ठेवला नाही याचं वाईट वाटतंय. आणि खरं सांगा माझी शपथ एवढ्या आलेल्यामध्ये फोटो स्टेटसला ठेवण्याची गर्दी जास्त आहे का देव बघण्याची? बर फोटो स्टेटसला ठेवल्याचं बी दुखणं नाही लहान आहे महाराज. ज्याच्यासाठी ठेवलाय त्यांनी नाही बघितलं लय अवघड आहे. हा, आणि मग त्यांना स्टेटसला सांगत असतं आम्ही काशी केली. ते म्हणतं तू गेल्यापासून गाव सुखात आहे, तू तिकडंच काशी कर. ऐका डोळ्या यायचं नाही. माझा मुद्दा संपला. त्या बाईला म्हणलं तुमचं दुखणं माझ्या ध्यानात आलंय. म्हणलं काय झालंय? स्टेटस ठेवला नाही. मी म्हणलं बाई नटला कोणासाठी? म्हणली नवऱ्यासाठी. साडी कोणासाठी? म्हणली नवऱ्यासाठी. म्हणलं ब्युटी पार्लरला कोणासाठी? म्हणली नवऱ्यासाठी. म्हणलं सोनं कोणासाठी? म्हणली नवऱ्यासाठी. म्हणलं कपाळाचं कुंकू कोणासाठी? म्हणली नवऱ्यासाठी. म्हणली गळ्यातलं मंगळसूत्र कोणासाठी? म्हणली नवऱ्यासाठी. मग मी म्हणलं नवऱ्याने बघितल्यावर भागत नाही, गावाला बघायची काय गरज आहे? तू नटली कोणासाठी? तू नटली कोणासाठी? नवऱ्यासाठी. मग तुला बघायला नवऱ्यानं पाहिजे का गावानं? मग ऐका, भक्ती करणाऱ्या जातवान माणसानं ज्या दिवशी कपाळाला गंध आणि गळ्यात 108 महिन्याची माळ घातली आहे त्या दिवशीपासून कोणासाठी जगलं पाहिजे? तर फक्त भगवंतासाठी जगलं पाहिजे. कपाळाला गंध देवासाठी, गळ्यातली माळ देवासाठी. आणि हा देव तुमच्या बाह्यांगाला पाहत नाही तर अंतकरणातनं मेलो तरी चालल, पण देवाच्या पायावरनं पुन्हा मागं हटणार नाही. देह जावो
अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, असा अंतकरणातला ज्याचा भाव आहे, ज्याची माळ देवासाठी आहे, ज्याचं भजन देवासाठी आहे, ज्याची तीर्थयात्रा देवासाठी आहे आणि ज्याचं संपूर्ण आयुष्य देवासाठी आहे, अशाच भक्ताच्या अंतकरणातल्या भावाचा राम भुकेलाय अभंगाचं पहिलं चरण. माझा कसा एवढा बसल असं वाटलं नव्हतं मला. अरे काय गोड अभंग आहे महाराज. खरं सांगू का, अभंगाची निवड आता केली बरं का आम्ही. पाठ होता म्हणलं चला राम भावाचा भुकेला, एवढा शब्द मी तुमच्या पुढं फक्त बोलणार आहे. ज्ञानोबाने याच्या या संदर्भानं काही ओव्यात महाराज. ये रवी तरी पंडूस होता, अंतरी शुद्ध नसता, बाहेरील कर्म तत्वता विटंबुगा, मृत जैसा शृंगारीला, गाढवतील ते न्हाणीला, कडोदुदिया माकीला गुढे जैसा, का ओसगृहा तोरण बांधिले, का उपवासे अन्न लिंपिले, का कुंकुम शेंदूर केले कांतहिनेने, कळस ढिमाचे पोकळ जळोते वरील झळाळ, काय करावे चित्री व फळ आतुसेन. माझे ज्ञानोबारे म्हणतात वैराग्य पाहिजे माणसाकडं, तैसे वैराग्याचे ने आधारे, विषय दौडणी बाहेरे, शरीरे एकंदरे केले मन, विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, हृदयाची गडी गडे हृदया माझी. आम्हाला परमार्थ करत असताना विषयांचा विसर पडला पाहिजे, आणि विषयाचा विसर ज्या दिवशी पडल त्या दिवशी आम्ही साक्षात परमात्मा झाल्याशिवाय अंगी ब्रह्मरस ठसावा ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावा, अंगी ब्रह्मरस ब्रह्मरस ठसावला, विषयी विसर पडिला निशेष, विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला.
आणि ब्रह्मरस ठसावला. अंगामध्ये ब्रह्मरस ठसावला गेला आणि त्यामुळं विषयांचा विसर पडला. आणि त्यामुळं काय झालं महाराज, तर आम्ही देहीच विदेही भोगदशा, त्या ब्रह्मरसाचं पारणं आम्हाला मिळालं. पण त्यासाठी भजन लागतं बरं का लहाने महाराज. ज्ञानोबा काय गोड बोलतात, आमचं भजन देवाला धरून नाही महाराज, आम्हाला धरू नाही, सवडीनं नाही का आवडी नाही. आम्ही भजन सवडीनं करतो. एकादशीच्या दिवशी जितुला पाडू आम्हाशी, पंचमीच्या दिवशी तितुलाची नागाशी. ज्ञानोबा म्हणतात आम्ही एकादशीला माऊली 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 म्हणतो आणि आम्हीच पंचमीच्या दिवशी नागाला दूध घेऊन जातो. आमची भक्ती ही बदलणारी भक्ती आहे, निष्ठेची भक्ती नाही. आणि याला ज्ञानोबा पुढची ओवी लय गोड सांगतात, आईचा अखंड भजन करी, उगा न राहे क्षण भरी, आवघेन गावद्वारी आह्य वजैशी. ज्ञानोबा म्हणतात देव बदलून भक्ती करणारे माणसं, पैशासाठी भक्ती करणारे माणसं आणि स्वार्थासाठी भक्ती करणारे माणसं म्हणजे वारकरी संप्रदायातल्या वेश्या आहेत. हे ज्ञानोबा याचं वचन. ही वेश्या गावाच्या कडेला राहती आणि गावाच्या कडेला राहणारी वेश्या म्हणती या गावात माझ्यासारखी पतिव्रता नाही का, माझा नवरा कधी मरत नाही, माझा खिसा कधी रिकामा होत नाही. पोटासाठी भजन नाही महाराज, देवासाठी भजन आहे. येतो निया नुटवू माता, मरणा वाचोनी सर्वता, मेलो तरी चालल पण मला आता देव भेटावा एवढी तळमळ अंतकरणामध्ये पाहिजे. काही झालं तरी माझे तुकोबरे म्हणतात काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. आमच्या महाराजांनी देव भेटीसाठी सप्ते चालू केले. गोड परमात्म्याला अयोध्येमध्ये इथं आलं, अजून 4 वर्षानं 2 वर्षानं वय गेलं ना, आम्हाला परमार्थ करता येत नाही. तुकोबरे म्हणतात जव हे सकळ सिद्ध आहे तव तू आपुले सोहित पाहे. महाराज हे सगळ्यांचं सगळं पाठ आहे. मरायच्या आधी देव नावाचं तत्व आम्हाला भेटावं एवढा भाव आमच्या अंतकरणात पाहिजे. आणि तेवढा भाव असेल ना ते जगानं किती नावं ठेवू द्या, फक्त तत्व आमचं परमात्म्याशी मिळलेलं पाहिजे. देव आम्हाला भेटायला मागं पुढं पाहत नाही. आणि लोक आम्हाला जोपर्यंत चांगलं म्हणतायत ना तोपर्यंत देव आम्हाला चांगलं म्हणत नाही. नारद स्वामी हनुमंतरायला म्हणायचे हनुम्या काय रे देवाची भक्ती करतोय, काय रे रात्रंदिवस उठलं की सुटलं राम 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 राम. अरे त्या रामाच्या पत्रिकेत तुझं नाव नाही. आम्हाला सुद्धा काय माणसं म्हणणार ना काय बर्गे महाराज करताय, त्यांच्या सप्तेच्या पत्रिकेत तुमचं नाव नसतं. असे चिवडणारे गुचिड लय झालेत समाजात, ध्यानात ठेवा का. आणि आता सगळं नावासाठीच चाललंय भूषण महाराज ऐका. आणि मग एक दिवशी नारद स्वामी लई चिडले आणि म्हणले हे हनुमंतराया, अहो प्रभू रामचंद्राकडे तुमचा वशिलाच नाही हो, सांगा ना त्या प्रभू रामचंद्राला तुम्ही किती आवडता. त्यावेळेस नारद स्वामी कशामुळं त्वऱ्यात होते माहिती का, नारद स्वामी भक्ताच्या आवडीत जो सगळ्यात मोठा आहे ना त्याची यादी वाचली होती. त्या यादीत पहिलं नाव हनुमंत नारद स्वामीचं होतं. ज्यांना देव आवडतो त्यांची यादी. आणि त्या यादीत खालीपर्यंत हनुमंतरायाचं नाव नव्हतं. कोणाचं नाव नव्हतं, हनुमंतरायाचं. त्यामुळं गर्व झालता नारदाला, किती रामाचं भजन करू द्या याचं नाव रामाच्या यादीत नाही. त्यावेळेस लई झाल्यावर डोक्यावरून पाणी गेल्यावर अति मर्यादा होते. आणि मग हनुमंतराया म्हणले नारद स्वामी एक काम करा, तुम्ही जी यादी पाहिली ना ती यादी ज्यांना देव आवडतो त्यांची आहे. तुम्ही एकदा जाऊन दुसरी यादी वाचा ना. नारद स्वामी म्हणले दुसरी यादी निघली का, होय म्हणले दुसरी यादी निघली आहे, जावा वाचा. ज्या वेळेस माझे हनुमंतरायाच्या सांगण्यावरनं नारद स्वामी गेले त्यावेळेस नारद स्वामी म्हणले ए देवा तू कोणती यादी माझ्या पुढं टाकली. म्हणले ज्यांना मी आवडतो त्यांची यादी तुमच्या पुढं टाकली आहे. आणि त्या यादीत पहिलं नाव तुमचं आहे नारद स्वामी. नारद स्वामी म्हणले त्याच्याबद्दल मला देणं घेणं नाही, पण दुसरी यादी तुमच्याकडं कोणती आहे. त्यावेळेस माझे देव नारद स्वामीला बोलतायत माझ्याकडं जी आता यादी आहे ना ते ज्यांना मी आवडतो त्यांची नाही, मला जे आवडतात त्यांची यादी माझ्याकडे आहे. आणि मग नारद स्वामी म्हणले नारद स्वामी एक काम करा, तुम्ही जी यादी पाहिली ना ती यादी ज्यांना देव आवडतो त्यांची आहे. तुम्ही एकदा जाऊन दुसरी यादी वाचा ना. नारद स्वामी म्हणले ए देवा तू कोणती यादी माझ्या पुढं टाकली. म्हणले ज्यांना मी आवडतो त्यांची यादी तुमच्या पुढं टाकली आहे. आणि त्या यादीत पहिलं नाव तुमचं आहे नारद स्वामी. नारद स्वामी म्हणले दुसरी यादी तुमच्याकडं कोणती आहे. त्यावेळेस माझे देव नारद स्वामीला बोलतायत माझ्याकडं जी आता यादी आहे ना ते ज्यांना मी आवडतो त्यांची नाही, मला जे आवडतात त्यांची यादी माझ्याकडे आहे.
आता मात्र नारद स्वामीच्या पायाखालची वाळू निघली आणि नारद स्वामी म्हणतात देवा मला ती यादी दाखव. नारद स्वामीला जेव्हा यादी दाखवली तेव्हा त्या यादीमध्ये पहिलं नाव जर कोणतं असेल तर ते माझे पवनसूत हनुमंतरायांचं नाव निघालं. आणि मग नारद स्वामीचा अहंकार निघून गेला. महाराज देवाला आम्हाला देव किती आवडतो याच्यापेक्षा देवाला आम्ही किती आवडतो याला म्हणायचं राम भावाचा भुकेला. बरं का हो हनुमंतराय एवढे आवडत असतात? मला पुढं जायचे वेळ आहे बरं का आवडत असतील एवढे? मला फक्त एवढाच मुद्दा सांगायचा आहे. अयोध्येचं रामराज्य झालं. आमच्यावरती वनवास सोडून द्या. 22 जानेवारी 2023 पर्यंत माझ्या रामलल्लाला सुद्धा वनवास होते महाराज. आणि ज्या दिवशी आमच्या मोदी साहेबांनं इथं हे साम्राज्य उभा केलं आणि 22 जानेवारी 2023चा दिवस म्हणजे आमच्या हिंदुस्थानाच्या इतिहासातला नव्हे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अमर दिवस आहे. माझ्या रामराजाचं वनवास संपलं आणि खऱ्या अर्थानं रामराज्य आमच्या या भारत भूमीमध्ये आलं महाराज. झाले रामराज्य. महाराज तुमचा आमचा वनवास फिटावा. इथं आला ना पहिला तर एक झोपडी होती, झोपडी 4 खांब टाकलेली. पण आज जगाच्या इतिहासात असं राम मंदिर कुठं बघायला मिळत नाही. ते राम मंदिर इथं झालं. धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हशी. एवढं आनंदाचं वातावरण इथं झालं. हा वनवास भेटला. आणि ज्यावेळेस वनवासावरनं प्रभू रामचंद्र माघारी आले ना, सगळ्यांची वाटप झाली. सीतामाईनं तो अलंकार दिला, माझ्या हनुमंतरानं तो फोडून टाकला. मला हे सांगायचं नाही बरं का. आपले कथाकार महाराज तुमच्या पुढं उभा आहेत, त्यांच्या पुढं सांगण्याचं धाडस करतोय. सगळ्यांना बक्षिसं दिली, सगळ्यांना बक्षिसं दिली महाराज. पण बक्षिसं दिल्यानंतर सगळे म्हणतायत अरे सगळेच माणसं इथं आहे. पण या अयोध्येच्या राजकारभारामध्ये फक्त 2 जण नाहीत. म्हणले कोण नाही? म्हणले ज्याला रामाच्या नावानं भरत येतो तो भरत नाही आणि ज्याला देवाच्या नावानं स्फुरण येतो तो हनुमंत नाही. अरे कुठे गेले कुठे गेले कुठे गेले? रामराज्याभिषेक झालेला आहे. अयोध्येमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण हनुमंतराया रामचरणाला सोडून जात नाहीत. काय भानगड आहे? कुठे आहे हनुमंतराया? सगळीकडं हनुमंतराया गायब आहेत. भरत गायब आहे म्हणून सगळीकडं असणारा टाहो पोटला गेला. आणि साक्षात माझे प्रभू रामचंद्र हनुमंतरायाचा शोध घेण्यासाठी सिंहासनावरून खाली उतरले महाराज. कुठं असेल भरत? कुठं असेल आमचा हनुमंतराया? असं फिरत 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 2 जण गेले. तर हनुमंतरायाला भरताला माझ्या प्रभू रामचंद्रानं लांबूनच पाहिलं तर हे 2 जण नंदीग्रामाच्या ठिकाणी बसलेले आहेत. नुसते बसलेले नाही महाराज, तर माझे हनुमंतराया काय करताय? त्या नंदीग्रामाची माती घेतायत, आपल्या जिभीला लावतायत आणि रामाचं भजन करतायत महाराज. किती आनंद वातावरण आहे. माझे प्रभू रामचंद्र म्हणतायत ओ हनुमंतराया काय करताय आणि तुम्ही दोघं इथं का करताय? भरत म्हणतायत तुमची तिकडं राजगादीची आणि यादी चालू झाली ना वाटपाची, त्याच टायमाला माझ्या हाताला धरलं या हनुमंतरायानं आणि मला विचारलं ओ भरत दादा तुम्ही 14 वर्षे 14 दिवस रामाच्या पादुका डोक्यावर घेऊन जिथं थांबला ती जागा मला दाखवा. म्हणून भरताला घेऊन हनुमंतराया तिथं आले आणि आल्यानंतर पाहिलं की इथं प्रभू रामचंद्राच्या पादुका डोक्यावर घेऊन भरत आपल्या सख्या भावासाठी 14 वर्ष आणि 14 दिवस जिथं थांबला ना, त्या भरताच्या पायानं पुनीत झालेली माती हनुमंतराय आपल्या जिभेनं चाटताय. त्याला अंतकरणातला भाव म्हणतात. प्रभू रामचंद्र म्हणतायत हनुमंतराय का करताय? हनुमंतराय म्हणतात तुमच्या रामराज्यापेक्षा, सोन्याच्या हारापेक्षा आणि अयोध्येच्या सगळ्या वैभवापेक्षा रामनामानं पुनीत झालेली नंदीग्रामाची माती जेवढी श्रेष्ठ आहे तेवढे या जगात चंद्र सूर्य सुद्धा श्रेष्ठ नाही. हा माझ्या प्रभू रामचंद्राबद्दलचा हनुमंतरायाचा असणारा भाव आहे महाराज. आणि असा भाव ज्याच्या अंतकरणामध्ये आहे त्याच्याबद्दलच माझे प्रभू रामचंद्र हे भावाचे भुकेले आहेत. म्हणून माणसाला विषय नाही आवडावा, पैसा नाही आवडावा, वैभव नाही आवडावा, कीर्ती नाही आवडावा. माणसाला आवडलं तर फक्त जीवाभावापासून देवच आवडावा. आणि असा जर असेल तर वैकुंठाचा देव सुद्धा वैकुंठावरनं खाली यायला व्हायला महाराज मागं पुढं सुखा कारणे देव वेदाला सुखा कारणे देव
ज्या सुखा कारण देव लावला, ज्या सुखा कारण देव लावला, वैकुंठ सोडून संतासरणी राहिला, वैकुंठ सोडून संतासरणी भगवान परमात्म्यानं वैकुंठावरनं यावं एवढं माणसाच्या अंतकरणाला विषय सोडून देव आवडावं महाराज. याला ज्ञानोबरायची पुन्हा एकदा ओवी सांगून जातो. ना तरी नाना रसी हिंडोनी दरवी जैसी परी रस स्वदाशी चाखोनेनी. ज्ञानोबराय म्हणतात दरवी म्हणजे चमच्या, पळी आमटीत जाते, कडीत जाते, दुधात जाते, दह्यात जाते, पण पळी संग कोणताच पदार्थ जात नाही. तसं माणसानं अयोध्येला जावं, काशीला जावं, पंढरपूरला जावं, पण विषय कोणतं अंगाला चिटकू देऊ नये महाराज. त्या पळीला जेवढं कळतं तेवढं आम्हाला कळत. कडीत गेलेली पळी म्हणते का मला आता आमटीत न ग, आमटीत गेलेली कडे म्हणते का मला आता बासुंदीत न ग. महाराज अजिबात नाही. तस माणसानं जसं देव जीवनामध्ये येईल तशी राहावं. फक्त भाव अंतकरणामध्ये असावा. भाववळे आकळे एरवी ना कळे करतरी आवळे, भावे विन देव न कळे नि संदेह. अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी भाव असावा आणि याच भावाचा भगवान परमात्मा भुकेलाय. माझे नाथ बाबा म्हणतात राम भावाचा भुकेला. पण का हो तुम्ही हे प्रमाण कशावरनं काढलं, कशावरनं सिद्ध केलं? त्यावेळेस माझे नाथ बाबा म्हणतात हाच देव 250 खोल्या असणाऱ्या दुर्योधनाच्या घरी गेलता. कुठं गेलता, किती खोल्या? आता हे मी ऐकलंय बरं का, वाचलं नाही. 250 खोल्याचा वाडा आहे आणि 250 खोल्याचा वाडा असून अख्खं वैभव दुर्योधनाच्या ताब्यात आहे आणि पंचपक्वानाचं ताट आहे. पण प्रभू रामचंद्रानं सांगितलं तुझ्यासारख्या पाप्याच्या घरी मला पाणी सुद्धा प्यायचं नाही. का प्यायचं नाही दुर्योधनानं विचारलं. देव म्हणला जो गावाचं भावाचं देवाचं खातो त्याच्या मातीला सुद्धा आम्ही जात. तू सुईच्या टोकावर मोजा इतकी सुद्धा जमीन पाची पांडवाला द्यायला तयार नाही. तो रात्रंदिवस ज्याच्या दिवावर जगतोय त्याचं भजन करायला तयार नाही. आणि तू उभ्या आयुष्यात कधी उपकार परोपकार नावाची गोष्ट केली नाही. तुझ्या घरचं अन्न आम्ही खाणार नाही. आणि मग मात्र माझा भगवान परमात्मा दुर्योधनाच्या घरनं निघाला. पण तिथून गेल्यानंतर परमात्मा कोणाच्या घरी गेला हेच नाद बाबा अभंगाच्या द्रुपदात विदुर ग्रह प्रती गेला. विदुर ग्रह प्रती गेला. विश्रांती तेथे पावला. वा वा. विश्रांती तेथे पावला. विश्रांती तेथे पावला. विदुर ग्रहा प्रती गेला. विदुर ग्रहा प्रती गेला. विश्रांती तेथे पावला, विश्रांती तेथे पावला, विश्रांती तेथे पावला. विदुर ग्रहाप्रती गेला. विदुर ग्रहाप्रती गेला. विदुर ग्रहा प्रती गेला. विश्रांती तेथे पावला. विश्रांती तेथे पावला. विश्रांती तेथे
ओढ माझ्या नादबाबानं सांगितलंय. राम भावाचा भुकेला दुर्योधन सांडोनी दुर्योधन सदन आला. दुर्योधनाच्या घराला सोडलं. मला सांगा, आज जर आम्ही गेलो तर चांगल्या पाहुण्याच्या घरी जातो का गरीब पाहुण्याच्या? आम्ही बरं, आम्ही जर आता पाहुण्याची ओळख सांगायची म्हणलं तर जहागीरदार पाहुण्याची सांगतो का गरीब पाहुण्याची? बरं, जगाचा मालक आहे, विश्वाची सत्ता ज्याच्या हातात आहे, दुर्योधनाच्या घरी पंचपक्वान्न आहे, एवढं सोडून देव विदुरा काकाच्या घरी का गेले? त्याचं एकच कारण आहे महाराज. दुर्योधनाच्या घरी मोठेपणा होता पण भाव नव्हता. आणि माझे विदुर काका गरीब होते पण अंतकरणातल्या भावानं एवढे मोठे होते, एवढे मोठे होते की बायको पाटावर आहे आणि देव खाली आहे. आणि विदुर काका आले तर गाभा बायको खातीये आणि साली कोण खातंय? साली भान गेलं काय म्हणले बायकोला विदुर काका, अगं गाभा तू खाते साली देवाला देते. बरं, एवढंच नाही, तुझ्या अंगावर कापडही नाही, आंघोळ करता करता आली आहे, तू पाटा बसली आहे आणि देव खाली बसवलाय. आणि जेव्हा काकाच्या सांगण्यावरनं बायकोनं साली टाकून दिली आणि गाभा भरवला, त्यावेळेस मात्र माझा जगाचा मालक म्हणतोय, काका जे प्रेम सालीत होतं ते गाभ्यात नाही बरं. आणि मग मात्र जगाच्या मालकानं पाहिलं आणि मग मात्र विदुर काकाच्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या घरात ऊन येतंय, माझ्या झोपडीमध्ये ऊन येतंय, माझ्या झोपडीमध्ये पाऊस येतोय, माझ्या झोपडीमध्ये थंडी वाजते, तरीसुद्धा 250 खोल्याचा वाडा सोडून, पंचपक्वानाचं जेवण सोडून देव माझ्या घरी जेवायला आलाय. याचं एकच कारण आहे, जहागीरदार बघून देव आला नाही तर विदुर काकाच्या अंतकरणातला भाव बघून बडे बडे मंदिर क्या बात है? कवना काम के, बडे बडे मंदिर कवना काम के, भाव अगर नहीं पावे, चलो विदुरा घर जावे, उद्धव जी चलो विदुरा घर जावे. मंदिर कवना काम के, बड़े बड़े मंदिर कवना काम के, भाव अगर नहीं पावे, चलो विदुरा घर जावे, चलो विदुरा घर जावे. काय महाराज, गोड प्रमाणानं गोड गाणं ते त्यांनाच जमतंय बरं का. हां, एवढं प्रेम असेल, मला खरं सांगा, आमच्या घरी देव यावा, संत यावा का जहागीरदार पाहुणा यावा? मी एक शब्द कायम बोलत असतो बरं का भूषण महाराज, आमच्या घरी राजकारणी यायला पुण्य लागत नाही, दोंड्याचा महिना जावा यायला सुद्धा पुण्य लागत नाही. त्याला पिवळं दाखवलं का ते पळत येतं. ऐका, ते सुद्धा यायला वेळ लागत नाही. आमच्या घरी पापी लोक यायला पुण्य लागत नाही, पण आमच्या घरी संत यायला पुण्य लागल्याशिवाय काहीच लागत नाही. मला सांगा, लंका पापाची का पुण्याची माने महाराज? लंका पापाची, पण लंकेमध्ये राम गेले ही कृपा हनुमंताची का कोणाची? त्रिकूट नावाचा पर्वत पापाचा एवढा वर आलता लंकेच्या वर, पाप लंकेत लंकेच्या वर, आणि जाता जाता गरुडानं कनक जांबू नावाची फांदी त्या पर्वतावर ठेवली. मग तुकोबाण्याच्या काय गोळ्या संपल्या होत्या का? जाळी येली लंका धन्य धन्य तुका म्हणाय. मी बाकीचं काय बोलणार नाही, मला फक्त 2 चरित्र तोंडातनं घालायचे आहेत, विषय संपला. माझी प्रस्तावनाही नाही, मला अभंगाला बोलायचे. कीर्तन पटायला म्हणून नाही, देवाच्या दारात आहे म्हणून आहे. ऐका, कनक जांबू नावाची फांदी पर्वतावर ठेवली आणि ज्या टायमाला हनुमंतराया जाऊन लंका पेटवली, त्या दिवशी लंका पेटत असताना पापाचे पर्वत सुद्धा पेटले. आणि पापाचे पर्वत पेटल्यामुळं तो अग्नी जाऊन वरच्या सोन्याच्या फांदीला लागला
आणि ज्या दिवशी सोन्याच्या फांदीला अग्नी लागला त्या दिवशी सोनं प्रसरलं आणि सगळ्या लंकेवरती प्रसवलं. आणि मग लंकेला जसं 1 ग्रॅम सोनं आता मिळतंय ना तसं सोनं खेळवलं गेलं. आणि त्या दिवशी लंका पापाची होती, ती लंका त्या दिवशीपासून सोन्याची झाली. लंका पापाचीच आहे पण हनुमंतानं पेटवल्यानंतर सोन्याची झाली. माझा विषय संपला. 3.5 हाताची लंका सुद्धा पाप्याचीच आहे. ज्या दिवशी संत कृपा करतील आणि या 3.5 हाताच्या देहाची लंका पेटवतील, पाप जाऊन हे सुद्धा सोन्याचं व्हायला वेळ लागत नाही. ही कृपा संताची आहे महाराज. आणि याच्यासाठी परमार्थ करायचा आहे, याच्यासाठी भजन करायचं आहे आणि याच्यासाठी सप्ताह करून अन्नदान करून आपल्या जीवनाचं कल्याण करायचं आहे की जेणेकरून आम्हाला सुद्धा देवानं आणि संतांना भेट द्यावी. हे आमच्या जीवनातला भाव आहे महाराज. मग असं प्रभू रामचंद्र भावाचा बुकेला म्हणताय. पण प्रभू रामचंद्र भावाचा बुकेला आहे म्हणण्यासाठी त्यांच्या जीवनात एखादं असं चरित्र आहे का की त्याचा अधिकार नसताना सुद्धा त्या भक्ताचं कल्याण माझ्या प्रभू रामचंद्रानं केलंय. नाथ बाबा म्हणतात हो अभंगाचं 3रं चरण. शबरीची फळे भक्षी, 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 शबरीची फळे वा वा वा. शबरीची फळे भक्षी, 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 शबरीची फळे चिरनिधी शयन साक्षी, चिरनिधी शयन साक्षी, निधी शयन साक्षी, चिरनिधी शयन साक्षी. विदुरा ग्रहापती गेला, विदुरा गृहाप्रती 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 गेला. शबरीची फळे भक्षी, चिरनिधी शयन साक्षी, चिरनिधी शयन साक्षी, चिरनिधी शयन साक्षी, शबरीची फळे भक्षी, चिरनिधी शयन साक्षी, चिरनिधी शयन साक्षी, चिरनिधी शयन साक्षी. वा. खरंच टाळी झाली पाहिजे बरं का त्यांच्यासाठी. आणि कीर्तनामध्ये झोपायचं नसतं बरं का. आपल्याला दिवसभर काय काम नाही. ऐका, तुम्हाला उघच काहीतरी वाटेल पण कीर्तनात झोपणं म्हणजे कुंभकर्णाची बायको प्रसन्न असण्याचं लक्षण आहे. तुम्ही म्हणाला असं कसं काय? कुंभकर्णाची बायको निद्राजीचं नाव कोणी मारली? आपलं कुंभकर्णाचा काटा कोणी काढला? प्रभू रामचंद्रानं. त्या दिवशी निद्रेनं शाप दिला, माझ्या नवऱ्याचा विनाकारण काटा काढलाय, तुझ्या कीर्तनाला येणाऱ्याला सुद्धा मी झोपी घालवणार. कोण म्हणलं? कोण म्हणलं? कुंभकर्णाची बायको. तिचं नाव काय? निद्रा. कोणाकोणाच्या डोळ्यावर आहे? ऐका, ज्याला झोप लागली आहे
त्यानं समजायचं आपल्याला निद्रा प्रसन्न आहे. हां, आणि ज्याला झोपच लागली नाही त्यानं समजायचं कुणी येऊ द्या आपल्याला पट्ट्या प्रभू रामचंद्र प्रसन्न आहे. वा 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 वा. हां. पुण्यकाल पायन तया ते झोप खाय. शास्त्र सांगतं इथं आमचा काळ भगवान परमात्मा मोजित नाही. मी खरं सांगू का, आम्ही काशीला गेलो, इथं 5 दिवस सप्ताहाला राहिलो ना, देवानं जेवढं आयुष्य दिलंय तेवढ्यातनं हे वजा आहे. हा आयुष्य भगवान परमात्मा मोजत नाही, हे एक्स्ट्रा दिले आम्हाला. करा भजन अधिक महिन्यामध्ये विठ्ठल. 18-19 वर्षाची मुलगी आहे, लग्न जमलेलं आहे आणि लग्न जमलेलं आहे. उद्या उठून अंगाला हळद लागणार आहे. रात्री 11-12 वाजता घराच्या बाहेर येऊन पाहिलं, जनावराची दावण दारामध्ये बांधलेली आहे. 100 बोकडांची दावण दारामध्ये बांधलेली आहे. बरात पळत पळत गेली, बाबा बाबा काय आहे हा प्रकार? अगं ताई, आपल्या कुळामध्ये असा असणारा नियम आहे की आपल्या कुळात एखाद्या मुलीचं लग्न लावायचं असेल तर 100 बोकडाची दावण कापावी लागते. 100 बोकडाची दावण कापावी लागते आणि तरच एखाद्या मुलीचं लग्न लावून देता येतं. घरामध्ये आली, बाहेर पळत आली आणि पाहिलं तर 100च्या 100 जीव खाण्यामध्ये मदमस्त आहे. विचार केला उद्या सकाळी यांच्या नरड्यावरती सुरी पडणार, यांचं वाटोळं होणार आणि या 100 जीवाचा जीव जाताना जी तळमळ आहे ती माझ्या माथ्यावरती पडणार. 100 जीवाचं रक्त सांडून माझ्या संसाराला सुखी राहण्यापेक्षा आयुष्यभर बिगर नवऱ्याची राहील पण लग्न करणार नाही. विचार केला आणि रात्रीचं जन्मदात्या बापाचं घर सोडून दिलं महाराज. नाही, दुसऱ्याचा जीव घेऊन कधी आपल्या चांगलं होत नसतं. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, हे वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आपल्यामुळं कोणाच्या डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे, आपल्यामुळं कोणी दुखावला गेलं नाही पाहिजे आणि आपल्यामुळं एखाद्याचा संसार उद्ध्वस्त झाला नाही पाहिजे. याच्यापेक्षा मोठा संसार परमार्थ काय आहे महाराज? बरेच लोक म्हणतात वारकरी संप्रदायातल्या माणसाच्या अंगावर पांढरी कापडं लागतात. मी सांगेल, माणसाच्या अंगावर पांढरी कपडे किती असू दे याला किंमत नाही, पण ज्याच्या कपड्यावर काचलाच डाग नाही त्याच्या इतकी या जगात देव कोणाला किंमत देत नाही महाराज. वा 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 वा. नुसती पांढरी कपडे असून चालत नाही, त्याला डाग नसावा लागतो. स्वामी विवेकानंदाला विचारलं, महाराज या जगात सगळ्यात सुंदर दिसायला काय लागतं? त्यावेळेस माझ्या स्वामी विवेकानंदांना उत्तर दिलं, महाराज इफ गुड कॅरेक्टर इज ब्युटी ऑफ लाईफ. माणसाला सुंदर दिसायला दागिनं लागत नाही, पावडर लागत नाही, कपडे लागत नाही, तर त्या माणसाचं कॅरेक्टर चांगलं लागतं, तो माणूस दिसायला सुंदर असतो महाराज. हे स्वामी विवेकानंदाचं उत्तर आहे. नाही लग्न करायचं मला म्हणून पळून गेली, 100 जीव वाचवलं गेलं. हा सगळ्यांनाच माहीत आहे महाराज, मला फक्त भाव सांगायचा आहे. आणि मग मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये ही असणारी शबरी निघून गेली महाराज. सेवा केली, त्या सेवा करत असताना चोरून सेवा करायची ती सापडली. हाही विषय मला तुम्हाला सांगायचा नाही महाराज, पण ऐका, ज्यावेळेस शब्द दिला तो अशीच सेवा करतो, राम प्रभू भेटायला येणार आहे. राम प्रभू जेव्हा भेटायला गेले त्यावेळेस शबरीनं बोरं आणली होती आणि प्रभू रामचंद्र आता ते बोरं खाणार होता. लक्ष्मण भैया शेजारी उभे आहेत आणि लक्ष्मण भैया पाहतायत, आप भैया क्या करने वाले हैं, क्या करेंगे मेरे भैया, क्या करते हैं राम प्रभू? 14 वर्ष 14 दिवसाचा उपवास भावासाठी करणारा माझा लक्ष्मण आहे, शेषशाही अवतार आहे. आणि त्या लक्ष्मणानं पाहिलं राम प्रभू आलेत आणि त्या शबरी मातेनं ते सगळा प्रसंग आपण महाराजांच्या मुखातनं ऐकलाय ना, हाही ऐकलाय, पण मला अभंगाच्या दृष्टीने सांगणं महत्त्वाचं आहे. आपल्या डोळ्याच्या आसवानं प्रभू रामचंद्राचं पाय धुतलं महाराज. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. आम्हाला काही लागत नाही महाराज. ज्या दिवशी देवाच्या नावानं डोळ्यात पाणी येतं ना, त्या दिवशी अंतकरणातला खरा भाव जागा झालेला असतो. पाय धुतलं गेलं, आपल्या केसांनी चरण पुसलं गेलं, लोटांगण घातलं गेलं आणि मग मात्र खायला काहीतरी द्यावं म्हणून हातातली टोपली पुढं केली. तर प्रभू रामचंद्रानं पाहिले प्रत्येक बोराला दात लागलेला आहे. प्रभू रामचंद्रानं हातामध्ये बोर घेतलं, त्या बोराला जिकडून दात लागलाय ना तिकडून आपल्या तोंडात घातला. प्रभू रामचंद्राला लक्ष्मण भैया म्हणतात, ए भैया
आपको समझ में नहीं आता का? अरे आप इसके मुंह से लगे हुए दांत का बोर खा रहे ना, उससे पहिले उनके दांत की तरफ तो देखो. बघा तिच्या दाताकडे देवा. कित्येक वर्ष झालं कीटकानाच्या दाताचा थर तिच्या दातावरती आलेला आहे. कित्येक वर्षाची दुर्गंधी अंगाची सुटलेली आहे. जवळ उभा राहू वाटत नाही अशी तिची अवस्था आहे. आणि त्याच दाताचं बोर तुम्ही खाताय. त्यावेळेस प्रभु रामचंद्रानं लक्ष्मण भैयाला दिलेलं उत्तर आहे, लखनजी आपको समझ में नहीं आता. इसका स्वभाव आंबट है, लेकिन जिस तरफ शबरी का दांत लगा है उसी से उसको गोडी आती है, उसको स्वाद मीठा आता है. लक्ष्मण भैयाला सांगितलं प्रभु रामचंद्रानं, ज्या बाजूला बोर हे आंबटच असतं, पण ज्या बाजूला प्रभु रामचंद्र म्हणतायत शबरीचं दात लागलेत ना, तिकडच्याच बाजूनं बोर गोड लागतंय, दुसरीकडनं आंबट लागतंय. हा शबरीचा भाव आहे. तिच्या दाताकडे बघून बोर खाल्लं नाही, तिच्या अंतकरणातल्या भावाकडे बघून बोर खाल्लंय. महाराज ऐकून जावा. आमच्याकडं आता बऱ्याच कोलगेट, मॅक्स फ्रेश, दंतक्रांती सगळं आहे, पण अजून आमच्या दाताकडं कुणी पाहिलं नाही. पण जिचं दात कीटकाना संग झालेत ना, तो असणारा भगवान परमात्मा ती बोरं खाऊन गेला. ही बोरं खाल्ली, याच्यात भाव काय होता माहिती आहे का? 100 जीव जिनं वाचवलं, तिचं अंतकरण किती प्रेमळ असल. या 100 जीव वाचवल्याच्या पुण्याईनं प्रभु रामचंद्रानं तिची उष्टी बोरं खाल्ली. महाराज बोरे खाय बिल्लिटीची, तोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. हा देव भावाचा भुकेला. म्हणून तर शबरीची बोरे भक्षी आणि क्षीरनिधी शयन साक्षी, तो शिराच्या सागरावरती बसलेला परमात्मा साक्षीला आहे. ज्याच्या अंतकरणात भाव आहे त्याला देव भेटलेला आहे. म्हणून मोठ्या प्रेमानं एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानं मधलं भजन. विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. मध्ये थांबतोय. नाथ बाबा या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, एका जनार्दनी, जनार्दनी, जनार्दनी निश्चय ऐसा. एका जनार्दनी, जनार्दनी, जनार्दनी निश्चय ऐसा. एका जनार्दनी, जनार्दनी, जनार्दनी निश्चय ऐसा. एका जनार्दनी, जनार्दनी, जनार्दनी निश्चय
जनार्दने निश्चय ऐसा देव भगवान परमात्मा कोणाच्याच बांधल्यात नाही, फक्त भक्ताच्या बांधल्यात. एकाच मिनिटामध्ये सांगतो आणि थांबताय का महाराज? आमचे गुरुवर्य येळेश्वर संस्थानचे रामगिरी बाबा यांच्या मुखातनं एक 2च मिनिटाची चिटका आहे, ते ऐकलंय ते सांगतो. देव भक्ताच्या अधीन कसं आहे ऐका. सज्जनगडाला रामदास स्वामींचं राहणं होतं, सज्जनगडाला. आणि या सज्जनगडाच्या ठिकाणी एक कल्याण नावाचा भक्त तिथं आलेला होता, कल्याण नावाचा. आणि मग ह्या कल्याणला काहीच येत नसं महाराज, फक्त कचून खाणं, निवांत राहणं एवढंच यायचं. आणि मग ते असताना एखाद्याला जर खायची सवय असते तर लोक म्हणतात हे फक्त खाण्यासाठीच आलं आहे. हां, लोक बोलतात महाराज. आणि मग ते असं तिथं राहायचं, सगळेजण हिरवायचे, हे खायला आलं आहे, हे खायला आलं आहे, हे खायला आलं आहे. पण काही झालं असं, काही कालांतरानं जसा आपला सप्ताह अयोध्येला ठरला ना, तसा त्यांचा सप्ताह काशीला ठरला, इथं वाराणसीला. बरं, आपल्यासारखा सप्ताह काय 4-5 दिवसाचा नव्हता, 1 महिन्याचा सप्ताह होता रामदास स्वामींचा. किती? 1 महिन्याचा. मला वाटतं आपण बी ठेवून बघावं. का 2 दिवसात असं चेहरं झालं तर वाटतंय आख्या भारताचं टेन्शन तुम्हालाच आहे. मला काय म्हणायचं आहे, आता कुणाचं वय 60 वर्षे, कुणाचं वय 65 वर्षे. 65 वर्षात एवढं दमलो नाही, एवढं 4 दिवसात दमलोच कसं? तुमचं सोडा, माझं सुद्धा तीच आहे महाराज. बोलावंच वाटत नाही, करावं वाटत नाही. एका दिवसात 2 आंघोळी, कुठलंही पाणी, कसंही प्या, काही खा. ऐका महाराज, 1 महिन्याचा सप्ताह ठरला. पण रामदास स्वामीचा नियम होता, प्रभू रामचंद्राला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण नाही. हा काय होता? नियम होता. आणि मग सगळे सप्ताहाला जाणार, मग देवाची सेवा कोण करणार? मग एखादं संस्थेत येडं पोरगा असल्यावर बाकीचे कसे सगळे त्याच्या मुळा उठत आहेत. हां, तसं सगळे म्हणले ह्या कल्याणला थांबवा, म्हणले इथं ते देवाची सेवा करील. हां, आणि महाराज अशी परिस्थिती झाली. रामदास स्वामी काशीला गेले, सप्ताह तिकडं चालू झाला. इकडं कल्याणला सांगितलं आंघोळ घालायची, रामप्रभूला आंघोळ घालायची, सीतामाईला आंघोळ घालायची, हनुमंतराला आंघोळ घालायची, नैवेद्य दाखवायचा आणि मगच जेवायचं. तोपर्यंत तू जेवायचं. महाराज 4-5 दिवस सेवा केली. ह्या गाड्याला पहाटे 8ला उठायची सवय, बरं का? हां, पहाटे 8ला उठायची सवय. पण आता देवाला आंघोळ घालायची म्हणल्यावर 4ला उठावं लागलं. हा गडी 4ला उठला. 2-4 दिवस त्या खडाकीच्या थंडीत आंघोळ केली, देवाला पाणी घातलं. 4थ्या दिवशी असा सणानून ताप आला ना, आजारी पडला. 4 दिवस देवाला आंघोळ घातली, पण 5व्या दिवशी पहाटे 4 वाजता उठला. म्हणला, रामप्रभू 4 दिवस सेवा केली, पण आज काय तापानं उठणं व्हायचं नाही ना, आंघोळ व्हायची नाही. तुम्ही आंघोळ करा, मला बी आंघोळ घाला आणि चांगला स्वयंपाक करून तुम्ही बी जेवा आणि मला बी जेवायला घाला. महाराज खरं सांगू का, परमार्थ 70 वर्ष करायची गरज नाही. 2 दिवस 1 सेकंद सुद्धा केला तरी चालतो, माझा भीमदादा सांगतो. पण तेवढा अंतकरणानं पाहिजे बरं का. 4च दिवसात प्रभू रामचंद्राची एवढी सेवा केली. यानं बोलले, रामप्रभू उठले, पाणी आणलं, आंघोळ केली, ह्याला घातली, स्वयंपाक केला, ह्याला जेवायला वाढलं. महाराज कुणी आयऱ्या गैरेनी नाही, जगाच्या मालकानं. मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी याच्यातला 7वा अवतार घेणारा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. या प्रभू रामचंद्रानं स्वयंपाक केला आणि सांगितलं, कल्याण महाराज उठा, जेवायला वाढलंय. पण हा गडी ती घडीच महाराज बरं का, निष्ठा लागते महाराज. काही असू द्या, माणूस जोपर्यंत शहाणा आहे ना तोपर्यंत सुधरत नाही. ज्या दिवशी वेडा होतो त्या दिवशी त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. जेवायला वाढलं महाराज. हा गडी म्हणला, माझ्या गुरुनं मला देवाला जेवाय घालाय सांगितलं, देवाला आंघोळ घालाय सांगितली. 4च दिवस घातली, तर 5व्या दिवशी देवानं मला आंघोळ घातली, देवानं मला स्वयंपाक करून दिला. आता माझ्या गुरुला दिल्याशिवाय मी खाणार नाही. आता विचार करा, ती गड कुठं आणि काशी कुठं? रामदास स्वामीचा गड कुठं आणि काशी कुठं?
आणि आता त्यानं जेवला नाही तर रामप्रभू बी जेवत नाही. आणि तो म्हणतोय गुरुला दिल्याशिवाय मी खाणार नाही. तेव्हा रेल्वे नव्हती, तेव्हा अशा ट्रॅव्हल्स नव्हत्या, तेव्हा अशी सुविधा नव्हती. हा गडी किती दिवसात गडावरनं इथं पोचल? महाराज तो म्हणला माझे गुरु जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. हातात नैवेद्य घेतला, नीटच चालत काशीला निघाला, वाराणसीला निघाला. 2-4 पावलं पुढं आला का माझ्या हनुमंतरायाला प्रभू रामचंद्र म्हणतायत, हनुमा अय हनुमा, अरे लोक झोपायला लागली, कवा जेवायची? अय अरे बघतोय काय, तो गुरुला जेवाय घातल्याशिवाय जेवायचा नाही. हा जय श्रीराम. उड्डाण केलं माझ्या हनुमंतरायानं आणि आपल्या खांद्यावरती या कल्याणला बसवलं, वाराणसीला आणलं. आणि इथं कथा चालू असताना रामदास स्वामीनं पाहिलं, अरे कल्याण तर इथं हजर आहे, देवाला कोण आंघोळ घालील? आल्यानंतर कल्याणनी घडलेला प्रसंग सगळा रामदास स्वामीला सांगितला. रामदास स्वामी म्हणतायत, जे मला आतापर्यंत घडलं नाही ते तुला घडलंय. राम प्रभूनं तुला जेवायला घातलंय आणि तुझ्यामुळं आज रामाच्या हातचा प्रसाद खायचं भाग्य माझ्या जीवनात आले. पण मला एकच सांग, एवढ्या लांब तुला आणलं कुणी? तो म्हणला, दुसरा कोण आणणार आहे? ज्यानं 7 समुद्राच्या पलीकडे उड्डाण केलं, जन्माताच जेने सूर्या ते गिळीले, अरे त्यानं इथं घेऊन आला. कुठं? मला त्या हनुमंतरायाला पाहायचंय म्हटल्याबरोबर रामदास स्वामीने सांगितलं. आणि कल्याण म्हणला, हनुमंतराया दर्शन द्यायचंय. कोणाला? ज्या रामदास स्वामीनं देवाला आंघोळ घालायला लावली त्या रामदास स्वामीला कल्याणमुळं पोटभर रामप्रभूचं खायलाही मिळालं आणि हनुमंतरायाचं दर्शन झालं. याला अंतकरणातलं प्रेम म्हणावा. आणि तेच जीवनामध्ये कल्याण नावाच्या भक्ताच्या ऐकण्यात माझे प्रभू रामचंद्र जातात. याच्यासाठी फक्त लागतं काय? अंतकरणातलं भजन. बोला श्रीराम जय राम. राम जय राम जय जय राम, श्री 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 राम जय राम जय जय राम. 4च दिवसाच्या भक्तीनं देव ऐकण्यात आला महाराज. एका जनार्दनी निश्चय ऐसा देव भक्ता आधीन सहसा. देव भक्ताच्या अधीन आहे. झालेली सेवा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या चरणावरती, तुम्हा श्रोते सज्जन मायबापांच्या चरणावरती ही असणारी समर्पित करतो. आमचे हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज बर्गे